ऐका ना, लिंक आहे का नाही? असली तर पाठवली असती. कसली लिंक हा प्रश्न पडला असला तर तुम्ही तिसऱ्या कॅटेगरीमधले लोक आहात. पहिल्या कॅटेगरीमधली लोक ज्यांना लिंक मिळालेली असते, उघडून झालेली असते. दुसऱ्या कॅटेगरीमधली लोक ज्यांची बोटं लिंक द्या की असं मेसेज करून कमेंट करून दमलेले असतात. आणि तिसऱ्या कॅटेगरीमधले ते ज्यांना लिंक कशाची आहे हेच माहिती नसतं. तिसरी कॅटेगरी सगळ्यात चुकी. पण म्हणून तिसऱ्या कॅटेगरीला विषयात इंटरेस्ट नसतोय का? तर इंटरेस्ट सगळ्यांना असतोय, दाखवत कोण नसतंय. नसलाच कोणाला इंटरेस्ट तर तो वाढवायचं काम केलंय. आता विषयाला सुरुवात करतो. सध्या एका कपलच्या खाजगी क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर बेकार व्हायरल होतोय. शोधायच्या आधी जरा तर थांबा, पूर्ण विषय ऐकून तरी घ्या. तर हा व्हिडिओ व्हायरल झाला टाइम ड्युरेशनवरून. 19 मिनिटांचा व्हिडिओ लेबल लागलं. लोक लिंक मागून थकली आणि एक बातमी आली, ह्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोरीनं स्वतःला संपवलंय. अशी पण हा व्हिडिओ रेकॉर्ड कोणी केला, बाहेर कसा आला आणि ह्या कपलसोबत नेमकं काय झालं, सगळी स्टोरी डिटेलमध्ये सांगतो. लिंक मागण्याआधी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. MMS नुसता शब्द उच्चारला तरी पोरं इकडे तिकडे बघायची, मग 3GP मधला व्हिडिओ बघायची. हे आपण पाहिलेले दिवस. पण आता ते बदललेत. दिवस पण आणि MMS पण. आताही क्लिप येतात, पण क्वालिटी सेट करता येते. एवढी टेक्नॉलॉजी. या सगळ्याचा मेळ बसला आणि पश्चिम बंगालमधल्या एका कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ होता 19 मिनिटांचा. सगळे खाजगी क्षण. जसा व्हिडिओ लीक झाला तसा अतिप्रचंड वेगाने व्हायरल झाला. व्हायरल होण्याच्या स्पीड जास्त असण्यामागे कारणसुद्धा होतं. व्हिडिओमध्ये दिसणारे दोघेही जण कॉन्टेंट क्रिएटर आहेत. दोघेही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. इंस्टाग्रामवर दोघेही फेमस. आता कधीच काहीच न बघितल्यागत लोकांनी आधी डोळे मोच्ची केले आणि त्यानंतर व्हिडिओ घुमवायला सुरुवात केली. त्यात ह्या व्हिडिओला आवाज, पोरीचं इंग्लिश मिश्रित बंगाली बोलणं आणि पोरगं दिसायला काळं असणं, या प्रत्येक गोष्टीवर मीम्स बनायला लागले. दोघांची फोटो लावून लिंकची जाहिरात करून झाली आणि व्हिडिओ खऱ्या अर्थानं व्हायरल झाला. मग सुरुवात झाली या व्हिडिओची बॅक स्टोरी पुढे यायला. हा पोरगा आहे सौफिक. SK पल्लीग्राम TV नावाचं एक बंगाली भाषेतलं सोशल मीडिया चॅनल आहे. नॉर्मल कॉमेडी व्हिडिओज बनवणारं चॅनल. पण ह्या चॅनलमुळे सौफिक प्रचंड हिट झाला. एवढा हिट की गिनतीच नाही. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे अजूनही इन्स्टावर पोस्ट पडतायत, अजूनही फॉलोअर्स वाढतायत. त्याला ब्रेक लागलेला नाही. तर त्याच्यासोबत दिसणारी मुलगी आहे सोनाली दुसू. सोनाली इंस्टाग्राम क्रिएटर आहे. छूक फॉलोअर्स आहेत. रील्स तसे साधेच, डान्सचे, लिपसिंग करतानाचे, नाहीतर मग नुसत्या फोटोचे. आता तुम्ही म्हणाल, ओळख कशी काय सांगितली, अकाउंटचं नाव कशाला सांगितलं? तर विषय असा आहे की या दोघांनीच हा व्हिडिओ आपला असल्याचं आम्ही मान्य करतो म्हणत आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर करून सांगितलंय. म्हणून लगेच जाऊन अकाउंट हुडकू नका, आपला विषय संपला नाहीये. तर हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी एकमेकांच्या कन्सेंटने खाजगी क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात सोनाली आपल्या अकाउंटवर टाकलेल्या व्हिडिओत म्हणते, आम्ही फ्लॅटवर भेटलो, सोबत टाइम स्पेंड केला आणि त्यातला काही वेळ शूट केला. मग पुढे ती हे सुद्धा सांगते की हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यामुळे माझ्या कुटुंबाची इज्जत गेली, आमच्या मानसन्मानाला ठेच लागली आणि आम्ही याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीये. तर सौफिकनं त्याच्या अकाउंटवर टाकलेल्या व्हिडिओत सांगितले, 13 नोव्हेंबरपासून माझा आणि माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ माझ्याकडे तर नाहीच आहे. मी प्रगती करत होतो, चांगला पुढे जात होतो. हे माझ्या जवळच्यांना, मित्रांना बघवलं नाही म्हणून त्यांनी तो व्हिडिओ लीक केला आणि आता व्हायरल करतायत. पण एक सिंपल प्रश्न, व्हिडिओ या दोघांनी मर्जीने शूट केला होता, मग तो लीक कोणी केला आणि कसा केला? तर या दोघांच्या इंस्टाग्रामवर ह्या दोघांचे एकत्र असलेले रील्स भरपूर आहेत. ह्या दोघांचे रील शूट करायचा, एडिट करायचा आणि पोस्ट करायचा रुबेल नावाचा एक मित्र, ज्याला सोनाली आपला भाऊ मानायची. ह्या रुबेलकडे या दोघांचेही फोन असायचे, त्यावरूनच तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा. त्यामुळे या रुबेलनंच हा व्हिडिओ व्हायरल केला असा या दोघांचा आरोप आहे. या आरोपांना बरं देणारा रुबेलला जाब विचारतानाचा व्हिडिओ सुद्धा सोनालीनं पोस्ट केलाय. सोबतच सोनाली आणि सौफिकनं असं सुद्धा सांगितलंय, हा व्हिडिओ लीक करण्याआधी रुबेलनं आम्हाला ब्लॅकमेल केलं. आमच्या दोघांच्या फोनचे पासवर्ड त्याच्याकडे होते. व्हिडिओ सोनालीच्या फोनमध्ये होता, तिथूनच तो घेतला. सोनालीचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मला घराच्या बाहेर पडता येत नाही, कुठेच जाता येत नाही, इतकी वाईट अवस्था ह्या व्हिडिओमुळे झालीये. एका बाजूला रुबेलवर हा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल झालाय. पोलीस या घटनेचा तपास करतायत असेही सांगण्यात येते. तर दुसऱ्या बाजूला एक बातमी फिरतीये, ती म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये दिसलेल्या सोनालीनं स्वतःला संपवलंय. ह्या बातमीला संदर्भ म्हणून ती एका व्हिडिओमध्ये आपल्याला तोंड दाखवायला जागा उरलं नाही, घरातून बाहेर पडता येत नाही असेही म्हणताना दिसते. पण खरंच तिनं असं कुठलं टोकाचं पाऊल उचललंय का? तर उत्तर आहे नाही. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट्सवर तिच्या इमोशनल व्हिडिओनंतर कुठलाच पोस्ट पडल्या नसल्या तरी स्टोरीज पडतायत आणि त्यावर वेगवेगळ्या अकाउंटच्या लिंक टाकल्या जात आहेत. त्यात तौफिकच्या अकाउंटवर रेग्युलर व्हिडिओज येत आहेत. त्याच्या खाली तौफिक लॉयल फॅन्स म्हणत त्याला आणि सोनालीला पाठिंबा देणाऱ्या कमेंट सुद्धा येत आहेत. तौफिकचे फॉलोअर्स 4,63,000 वरून 5,20,000 गेल्याचंही सांगण्यात येत आहे. व्हिडिओ कसा लीक झाला, व्हिडिओमध्ये कोण आहे हे सांगितलं. आता त्याच्या पुढचा पिक्चर सांगतो. हा व्हिडिओ लीक झाल्यावर सौफिक आणि सोनालीवर टीका व्हायला लागली.
टीका करणाऱ्यांचं म्हणणं होतं की हे दोघं क्रिएटर आहेत, इंस्टाग्रामवर फेमस आहेत, आपला फेम आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बनवलाय आणि मुद्दाम लीक केलाय. आता हा आरोप होण्यामागे सीन असा आहे की ह्या आधी सुद्धा अशा बऱ्याच क्रिएटर्सचे खासगी व्हिडिओ खतरनाक व्हायरल झालेत. लगेच कोण आठवू नका, उल्लड पिझ्झावाला विषय लय जुना झालेला नाही. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर यांच्यावरही आरोप झालेच, पण त्या पलीकडे जाऊन आणखी काही विषय झाले. AI वापरून ह्या व्हिडिओमधल्या मुलीचा चेहरा बदलण्यात आला आणि तिच्या जागी दुसऱ्या फिमेल क्रिएटर्सचे चेहरे वापरण्यात आले. हा व्हिडिओ तुझा आहे असं म्हणत ह्या फिमेल क्रिएटर्सला टार्गेट केलं गेलं. आता असं काही कांड होत असलं, लोकांना फोमो होत असला, तर यातून लोक पैसे काढणार नाहीत असं कसं होईल? एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांचेच फोटो वापरून दुसरा व्हिडिओ आला, तिसरा व्हिडिओ आला, नवा सीझन आलाय असं म्हणत फोटोज तयार झाले आणि लिंकच्या नावाखाली लोकांनी पैसे दिले. नाहीतर डायरेक्ट अकाउंट थेट पगारा इतकी रक्कम वजा. म्हणूनच म्हणलं लिंक मागू नका, विषय रितसर गणतोय. त्यात आपण पाहिलं आपला दोस्त आहे, त्याला लिंक पाठवू, त्यानं काय होतंय हे तर अजिबात डोक्यात आणू नका. कोणाचेही खाजले व्हिडिओ त्यांच्या कन्सेंटशिवाय फॉरवर्ड करणं, पुढे घुमवणं हा काय कायदेशीर गुन्हा आहे. रितसर कलम लागून रितसर शिक्षा होऊ शकते. IT ॲक्टनुसार पहिल्या गुन्ह्याला 5 वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड होऊ शकतो. दुसरा गुन्हा घडला तर 6 वर्ष जेल आणि व्हिडिओ फॉरवर्ड केला म्हणून पॉक्सो लागला तर 10 ते 20 वर्षात इतका गंभीर गुन्हा नोंद होऊ शकतो. यातली बहुतेक कलमं अजामीन पात्र असतात. त्यामुळे लिंक देणं घेणं मजबूत अंगाशी येऊ शकतं. त्यामुळे कुठे लिंक मागू नका आणि कोणी मागितलीच तर त्यांना ह्या व्हिडिओची लिंक पाठवा. अज्ञानात चूक असतं असं म्हणा आणि आयुष्यात पुढे जात राहा. जाता जाता नेमका मुद्दा कायच्या YouTube चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे